हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. बघा, आज आपण सरासरी हा टॉपिक घेऊन आलेलो आहोत. या टॉपिकमध्ये जो सरासरी टॉपिक आहे, मागच्या वर्षी पोलीस भरतीचे 2023 आणि 24 सर्व प्रश्न आपण या टॉपिकमध्ये घेणार आहोत. ठीक आहे, चला आता स्टार्ट करूया. बघा, पहिला प्रश्न आहे सरासरीचा, जो अमरावती पोलीस भरती 2024मध्ये प्रश्न विचारला होता. बघा की बघा, संख्या दिलेली आहे 76, 48, 84, 66, 70, 64. या संख्येची सरासरी काढायची आहे. पण कसं काढायचं बघा, तर सरळ काय सरासरी विचारलं की किती संख्या आहेत, ही 6 संख्या आहेत. 6 संख्याची डायरेक्ट बेरीज करायची. या संख्येत जरी बेरीज बघा 76, 48, 84, 66, 70, 64 या संख्येत जर बेरीज केली तर 408 होते. ओके, 408. आणि छेदामध्ये एकूण संख्या किती आहेत, 6 आहेत. मग छेदामध्ये 6 लिहायचं. आता याला भाग द्यायचा आहे. मग कसं देणार भाग बघा, तर बघा 6 1 6, 6 6 36, उरले इथं 4, 48 झाले. 6 8 48. म्हणजे या संख्येचं सरासरी किती असणार, 68. जो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल या ठिकाणी. समोरचा प्रश्न बघा, अमरावती पोलीस भरतीलाच विचारलेला होता की बघा, 7 क्रमवार विषम संख्याची सरासरी 17 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या आपल्याला विचारलेला आहे. अशा वेळेस काय करायचं, पहिले आपण काय करू, 7 क्रमवार विषम संख्या लिहून घेऊ. आता बघा, 7 क्रमवार विषम संख्या बघा 11. ठीक आहे, नंतर कोणती असणार, 13 हे विषम संख्या येतं. 15 नंतर 17 हे 19, 21 आणि 23 हे झाले तुमचे 7 क्रमवार संख्या. 7 क्रमवार संख्या झाली. ठीक आहे, तर आता आपल्याला काय सांगितले, सर्वात मोठी बघा, याच्यामध्ये ही सरासरी झाली. बरोबर आहे, म्हणजे इथं 17 ही डायरेक्ट सरासरी दिली. आपण डायरेक्ट पण लिहिलं असतं, पण समजण्यासाठी आपण लिहितोय. ठीक आहे, तर बघा, जी साईड असते उजवी साईड असते आणि ही जी साईड असते डावी साईड असते. तर नेहमी बघा, उजव्या साईडला मोठी संख्या असते आणि डाव्या साईडला लहान संख्या असते. पण बघा, याच्यामध्ये मोठी संख्या विचारलेली आहे. बघा, इथं उजव्या साईडला 23 ही मोठी संख्या असणार. जर तुम्हाला याच्यामध्ये दुसरा प्रश्न आला की लहान संख्या कोणती, लहान संख्या कोणती असणार, 11 असणार. तर आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं एक्झॅक्टली की मोठी संख्या कोणती. मग इथं झाली ही मोठी संख्या. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे, समोरचा प्रश्न बघूया. बघा, या ठिकाणी जो तिसरा प्रश्न आहे, अमरावती पोलीस भरती 2024मध्ये प्रश्न विचारला होता. बघा, ABC यांच्या वयाचे अनुक्रमे 32 वर्ष, 36 वर्ष व 46 वर्ष आहे. तर त्यांची वयाची सरासरी काढायची आहे. असा प्रश्न आला परत, तर काय करायचं बघा, परत त्यांची काय करायची, जो यांची जो वर्ष दिले, बरोबर आहे, म्हणजे वय दिलेलं आहे तिघाचं 32, 36, 46 या सगळ्यांची बेरीज करायची. यांची जर बेरीज केली तर 114 येतो. 114 लिहायचं. ठीक आहे, लिहायचे 114. थोडा रफ करूया बघा, व्यवस्थित दिसत नाही आहे. तर बघा किती, 114. मग काय करायचं, 114 लिहायचं आणि छेदामध्ये तिघाची सरासरी विचारलं म्हणून 3 लिहायचं. आता याला सॉल्व करायचं आहे. तर बघा, याला सॉल्व कसं करायचं, 3 1 3, 3 3 9, उरले किती इथं, उरलं म्हणलं 2, 3 8 24. म्हणजे यांची वयांची सरासरी किती असणार, 38 वर्ष. जो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूया. अहिल्यानगर पोलीस भरती 2024मध्ये प्रश्न विचारला होता. बघा, याच्यामध्ये प्रश्न आहे की अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्याची सरासरी किती, हा प्रश्न विचारलेला होता. तर बघा, असा प्रश्न विचारला काय करायचं, सरळ काय करायचं, दोघांची बेरीज करून नैसर्गिक संख्या विचारल्यावर 98 होते. 98 लिहायचं आणि छेदामध्ये 2 करायचं आहे. सरळ 98चं निम्मे, छेदामध्ये 2 म्हणजे काय, 98चं निम्मे. 98चं निम्मे बघा, बेचोक 8 होतात. इथं कोरला बेसख 18 म्हणजे किती असणार, 46. या ठिकाणी बघा, उत्तर काय आलं, इथं 46 आलेलं आहे. तर बघा, इथं काहीतरी मिस्टेक झालं का, आपलं 98 म्हणल्यावर बघा बेचोक 8 उरला किती, इथं 1, 92 18 होते, सॉरी 92 18 म्हणजे किती आलं इथं, किती आलं आहे, 49. ठीक आहे, म्हणजे यांची बघा संख्या, नैसर्गिक संख्येची सरासरी किती असणार, 49 असणार. जो ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल या ठिकाणी. नेक्स्ट प्रश्न बघूया. अहिल्यानगर पोलीस भरती 2024मध्ये नेक्स्ट प्रश्न विचारले. बघा, याच्यामध्ये 16 वस्तूची सरासरी 32 आढळते. पुन्हा तपासणी केली तेव्हा 2 वस्तूचे वजन अनुक्रमे 34 आणि 26च्या ऐवजी 34 आणि 26च्या ऐवजी, बघा इथे हे प्रश्न महत्त्वाचा आहे. ऐवजी प्रश्न आला. ऐवजी म्हणजे काय की चुकून वापरले त्यांनी. 34 वापरायच्या ऐवजी काय वापरलं, त्याचं वजन 24 केलं आणि 26च्या जागी काय केलं, 16 केलं. अशी नोंदणी केली चुकून. तर आपल्याला दिलेलं अचूक म्हणजे अचूक ओळखायचं याच्यामध्ये. ठीक आहे, आता काय करायचं बघा, असा प्रश्न आला तर पहिले जे दिलेले आहे 2 वस्तूचे वजन दिलेले आहेत बघा, 34 आणि 26. बरोबर आहे, इथं समजण्यासाठी लिहितो किती, 34. बरोबर आहे, बघा इथं थोडं मिस्टेक झालं आहे, इथं व्यवस्थित करूया आपण. 1 मिनिट बघा. तर बघा 34 लिहूया आपण. ओके, तर बघा
इथे 34, बरोबर आहे, आणि 26 हे एवढं वजन करायचं होतं. मग त्यांनी काय केलं, चुकून काय केलं, काय वजन केलं, 34च्या जागी काय घेतलं, 24 घेतलं आणि 26च्या जागी काय घेतलं, 16 घेतलं. ठीक आहे. मग यामधलं काय करायचं तुम्हाला, हे दोन्हीमधलं फरक कितीचं आलं, इथं 10चं आलं आणि इथं पण कितीचं आलं, 10चं, म्हणजे 10 किलोचा फरक आला. म्हणजे दोघांची काय करायची, पहिले बेरीज करायची, किती होतात, 20. मग त्यांनी 20 असं 20 वजनमध्ये काय केलं, नोंदणी केली चुकून ना. तर ठीक आहे, तर आपण बघा सॉल्व करूया. इथे सॉल्व करताना बघा, तर आता काय करायचं, जो 16 होतं बघा, हे जे नंबर आहे दुसरं बघा, कोणाच्या ऐवजी 26 जागी त्याने 16 घेतलं ना, 16 लिहून घ्यायचं, आपल्याला अचूक उत्तर मिळून जाईल. 16 लिहायचं आणि छेदामध्ये काय करायचं, सॉरी इथं काय करू आपण, की वजन किती दोघाचं, चुकून नाही का, वजन किती कमी झालं त्यांचं, म्हणजे 20 झालं आहे, बरोबर आहे. मग आपण काय करणार, ते 20 घेणार पहिले. ठीक आहे, हा 20 घेणार, हा 20. ठीक आहे, आणि छेदामध्ये काय करणार, हे जे 16 आहे, मग छेदामध्ये घेणार. आपल्याला हे जर आपण भागितले आणि तर आपल्याला अचूक उत्तर मिळून जाईल बघा. 16 भाग द्या, 16 एक 16, बरोबर आहे. उरले किती, 4 उरले, पॉईंट द्या, झाले 40. मग म्हणजे 16 दोन्ही 32 व्हायले, 16 दोन्ही काय व्हायले, 32 व्हायले. परत किती उरले, इथं 8 उरले, 8 उरले, 8वर 0 द्या, 16 पंच 80. मग किती झालं, 1.5नी काय झालं, ते ॲव्हरेज वाढलं त्यांचं. ठीक आहे, आता काय करायचं, जो इथं बघा, आता आपल्याला एक्झॅक्टली वजन सरासरी 16 वस्तूचं सरासरी किती दिलं तर 32 दिलं तर, बरोबर आहे. हे 32 इथं लिहायचे, अधिक करायचं. आता काय करायचं, जो 1.5 याच्यामध्ये ॲड करायचं. ठीक आहे, तर किती होते, 1.32 अधिक 1.5 किती होतात, दोन्हीच बेरीज जर केली तर काय होते, की ते आता बघा, इथं या दोघांची जर बेरीज केली आपण तर किती येणार, 33.25 येणार. म्हणजे ते अचूक बघा, हा प्रश्न काय असणार, त्याचा अचूक असणार. म्हणजे जो ऑप्शन नंबर आपल्याला काय दिसतो इथं, तर बघा सी हा याचं उत्तर असेल. आता हे 16 कुठून घेतले आपण, बघा हे सर्वात मोठा प्रश्न आहे. 16 कुठून घेतलं बघा, 16 वस्तूचे इथं हे पण घेऊ शकतो किंवा इथलच्या वजनाचे 16 सरासरी 16 पण दिलेले आहे, 16 वस्तूची सरासरी हे पण आपण हे घ्यायचं. ठीक आहे, हे सेमच असणार. आणि काय घ्यायचं, खाली छेदामध्ये 16 घ्यायचं आणि 20 भागिले 16ने भागायचं, म्हणजे आपल्याला काय त्याच्यामध्ये अचूक उत्तर मिळणार. जो वजन बघा इथं सरासरी 32 दिले, 32मध्ये जे आपण उत्तर काढलं आहे 1.25 ते ॲड करायचं. ते याचं आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर 33.25 येणार, जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल. बघा नेक्स्ट प्रश्न बघूया. बघा प्रश्न आहे समोरच, अहिल्यानगर पोलीस भरतीमध्येच विचारलेला होता प्रश्न आहे बघा. जर ए आणि बी या दोन संख्याची सरासरी 20 आहे, बी व सी यांची सरासरी संख्या 19 आहे, बरोबर आहे. तसेच सी व ए ची सरासरी 21 आहे, तर आपल्याला ए ची किंमत काढायची आहे इथं. ठीक आहे, तर पहिले काय करू, आपण यांची सरासरी काढून घेऊ, ए आणि बीची, ए आणि बी अधिक बी करू, बरोबर आहे. या दोघांची सरासरी काढताना काय करायचं, यांची सरासरी 20 दिलेली आहे, बरोबर आहे, आणि 20 गुणिले 2 करायचं, म्हणजे 2 असल्यामुळे डायरेक्ट होणार 40, बरोबर आहे. आपण काय केलं, हे 20 घेतलं, 1 आणि 2 असल्यामुळे गुणिले 2 केलं 40, आणि ए आणि बीचं निघाले. आता आपण काय काढू, बी आणि सीचं काढू, बरोबर आहे. मग काय करायचं, बी आणि सीचं सरासरी किती, 19 आहे, 19 गुणिले 2 करायचं, 38 होते. बी आणि सीचं डायरेक्ट आपण काढतोय, आणि सी आणि एचं, सी अधिक ए, बरोबर आहे. आता सीचं किती आहे, सी आणि एचं 21 आहे, 21 दोन्ही का होते, 42 होते या ठिकाणी. ठीक आहे, 42 आलं. आता काय करायचं, आता तिघांची बेरीज करा, जे यांची सरासरी किती होतात, 120 होते. ओके, या तिघांची बेरीज जर केली 120 होतात. आता आपण काय करू, या तिघांचं सरासरी काढू, म्हणजे काय होणार, 120 छेदामध्ये 3, बरोबर आहे. 3 आता 3 चोक, एक मिनिट इथं काय करायचं बघा, इथे थोडे आपण इथं 120 आहे ना, याला 3ने नाही भागायचं, काय करायचं, 2ने भागायचं. काय करायचं, 2ने भागायचं, म्हणजे 120 भागिले 2 करायचं, म्हणजे याचे निम्मे 60 होणार. आता हे झालं तिघांचं सरासरी. आपल्याला एची आता हे किंमत, सरासरी म्हणजे किंमत आहे यांची. ठीक आहे, 60 त्यांची किंमत आली तिघांची. आपल्याला काय विचारलं आहे, की एकट्यांची एची किंमत. आता एची किंमत घेताना आपण काय करतो, जो बी एचं जवळ कोण आहे, बी आहे, बीचं बघा इथं बी आणि सीचं किंमत आहे, म्हणजे कोणती किंमत घ्यायला लागेल, हे घ्यायला लागेल 38, म्हणजे तिघांची बी हे तिघांची किंमत घेऊन हे 60, बरोबर आहे, आणि वजा 38 करायचं. 38 का करायचं, कारण याच्याजवळ बी असल्यामुळे. ठीक आहे, आता 60मधून 38 गेले, किती राहतात, 22 राहतो, म्हणजे एची किंमत किती असणार, 22 असणार, जो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे,
बघा बुलढाणा पोलीस भरती 2024मध्ये प्रश्न विचारलात बघा की क्रमाने येणाऱ्या पहिल्या 7 विषम संख्याची सरासरी किती. आता बघा इथं पहिल्या 7 विषम संख्याची सरासरी विचारले, सरळ उत्तर निघतो. जर तुम्हाला विषम संख्याची सरासरी काढायची असेल पहिल्या 7, तर काय असणार त्याची जी विषम संख्या आहे कितवी 7वी, मग काय असणार त्यांची सरासरी पण किती असणार 7च असणार. पहिल्या विषम संख्येची सरासरी पण किती असणार 7च असणार. जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी. समोरचा प्रश्न बघूया. छत्रपती नगरमधील प्रश्न विचारला होता बघा. नगर तर बघा 25 ते 35 या क्रमवार संख्यांची सरासरी किती. आता बघा 25 आणि 35 या क्रमवार संख्याची सरासरी किती. तर बघा इथं काय करायचं आहे की 35 पहिले घेऊ आपण 35 नाही पहिले 25 घेऊया. ठीक आहे. तर इथं काय होणार 25 होणार. ठीक आहे. तर आपण लिहू घ्या 25 इथे. तर इथं 25 अधिक 35. ठीक आहे. आणि छेदामध्ये हे 2. आता बघा 25 आणि 35 किती होतात 60 होते. बरोबर आहे. आता 60चं निम्मे किती होतात 30. म्हणजे यांची सरासरी किती असणार 30 असणार. जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी. नेक्स्ट प्रश्न बघूया. बघा समोरचा प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती 2024मध्ये प्रश्न विचारला बघा. एक कंपनीचे एक आठवड्याचे सरासरी उत्पादन 5,000 किलो आहे आणि पहिल्या 4 दिवसाचे सरासरी उत्पादन 4,000 आहे आणि शेवटचे 4 दिवस सरासरी उत्पादन 6,000 रुपये आहे. तर आपल्याला चौथ्या दिवसाची उत्पादन काढायचं आहे. मग काय करायचं की एका आठवड्यात सरासरी किती दिले 5,000 दिले. बरोबर आहे. आणि पहिल्या 4 दिवसाचे किती दिले 4,000 दिले. मग काय करायचं जो 4 आता बघा इथे बघा यांची पहिल्या आठवड्याची किती दिली इथं बघा 4 दिलेली आहे. ठीक आहे. किती दिलेली आहे इथं एक मिनिट इथं किती दिलेलं आहे पहिल्या आठवड्याची 4 दिलेली आहे. मग काय करायचं की हे 4,000 आहे. बरोबर आहे. हे 4,000 गुणिले 4 करायचे. मग किती होतात 16,000 होते. 16,000 लिहायचं. ठीक आहे. आता नंतर काय विचारलं की आणि शेवटच्या 4 दिवस सरासरी किती होते 6,000 होते. शेवटच्या याचे किती होते 4,000. 6 गुणिले 4,000 करायचं. मग हे 6 गुणिले 4. ठीक आहे. 4,000 नाही 6 गुणिले 4 करायचं. किती होतात 24,000 होतात. ओके. तर समोर काय विचारलं आपल्याला की समोर काय विचारलेलं आहे तर चौथ्या दिवसाचे उत्पादन किती असेल. तर बघा आता काय करायचं इथे जो आता इथे काय दिलेले एकूण बघा एक मिनिट. आता विचारलं काय बघा एका आठवड्याचं सरासरी. एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात 7 दिवस असतात. मग काय करायचं एका आठवड्याचं किती 5,000 ग्राम दिलेले आहे. मग काय करायचं 5,000 लिहायचं आणि गुणिले 7 करायचं. 7 का करायचे कारण एका दिवसाचे म्हणजे एका आठवड्याचे 7 होतात म्हणून 7×5 = 35 होते या ठिकाणी. ठीक आहे. सॉरी 35,000 होते. आता काय करायचं की आपण पहिल्या 4 दिवसाचे सरासरी उत्पादन काढलं. नंतर शेवटच्या 4 दिवसाचे पहिल्या 4 दिवसाचे आणि शेवटच्या 4 दिवसाचं उत्पादन आहे आणि हे किती आहे 1 आठवड्याचं आहे. मग काय करायचं जो पहिल्या आणि शेवटच्या आहे 4 दिवसाचे यांची पहिली बेरीज करायची. ठीक आहे. यांची बेरीज म्हणजे सरळ बेरीज करायची. याच्यामधून काय करायचं वजाबाकी करायचं. आता मी तर डायरेक्ट लिहितो. ठीक आहे. आता डायरेक्ट कसं होणार याच्यामध्ये की 16,000 आणि 24,000 किती होतात 40,000 होते आणि 40,000मधून 35,000 गेले किती राहतात 5,000. म्हणजे यांची जी चौथ्या दिवसाची किती असणार त्यांची उत्पादन किती असणार 5,000 असणार. जो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल या ठिकाणी. ओके. बघा समोरचा जो प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती 2024मध्ये प्रश्न विचारलेला होता. एका वर्गातील 20 मुलांचे सरासरी गुण 50 आहे. 10 मुली आणि 20 मुलांचे सरासरी गुण 60 आहे. तर त्या वर्गातील 10 मुलांचे सरासरी गुण किती हा प्रश्न विचारलेला. बघा इथं पहिले काय करायचं आपण 10 मुलं आणि 20 मुली दिलेले यांचे आपण सरासरी काढून घेऊ गुण. ठीक आहे. तर बघा या दोन्हीचे मिळून किती दिले तुम्हाला 10 दिले. मग काय करायचं बघा दोन्हीचे मिळून जर 10 दिले तर आपण काय करू बघा तर जो आहे हो इथं किती दिलेले आहे बघा. मग बघा 10 मुलं आणि 10 मुली आणि 20 मुलं दिले. हे दोघांची पहिले बेरीज करा यांची सरासरी काढू गुणांची. हे दोन्ही मिळून झाले 30 झाले. गुणिले हे दोन्ही म्हणजे 30 म्हणजे कोण आहेत 10 मुली आणि 20 मुले आहेत. यांचे गुणांची सरासरी किती 60 आहे. ओके. या दोघात जर गुणाकार केलं तर 1800 येतो. बरोबर आहे. आता आपण काय करूया आता 20 मुलांचे बघा इथं 20 मुलांचे सरासरी 50 आहे. मग काय करायचं 20 घ्यायचे या ठिकाणी. काय घ्यायचं हे 20 घ्यायचं मुलांचे आणि गुणिले त्यांची सरासरी गुण किती आहे 50 आहे. त्या दोघांचं गुणाकार केलं की 1000 होते. बरोबर आहे. आता आपल्याला विचारलं काय प्रश्नामध्ये की 10
10 मुलींचे म्हटल्यावर याच्यामध्ये काय करायला लागेल आपल्याला, की जो 1800 आहे 1800मधून 1000 मायनस केले तर आपल्याला त्यांचे सरासरी गुण मिळून जाईल. म्हणजे किती 800 राहतात. ओके. तर आपल्याला काय विचारलं, 10 मुलींचे सरासरी गुण. छेदामध्ये काय करायचं, याला 10 करायचं. आता भागायचं बघा, 0 कॅन्सल झालं. म्हणजे किती असणार सरासरी गुण 10 मुलींचे, 80 असणार. जो ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल या ठिकाणी. समोरचा प्रश्न बघूया. चंद्रपूर पोलीस भरती 2024मध्ये प्रश्न विचारत बघा समोरचा. 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकी लहानात लहान संख्याची सरासरी काढायचं आहे. तर तुम्हाला 3 अंकी माहिती पाहिजे. 3 अंकी लहानात लहान संख्या किती कोणती आहे, 100 आहे पहिले, बरोबर आहे. 3 अंकी लहानात लहान संख्या किती आहे, 100 आहे. दुसरी किती आहे, 4 अंकीच बघा, 4 अंकी आहे 1000. ठीक आहे, किती आहे 1000. आणि 5 अंकी किती आहे, 10,000 आहे या ठिकाणी. तर बघा यांची सरासरी विचारली म्हणजे छेदामध्ये 3 लिहायचं. ठीक आहे. आता यांची जर बेरीज केली तर किती होतात, 11,100 होते. 11,100 होते या ठिकाणी. ठीक आहे. आणि छेदामध्ये काय करायचं, 3 लिहायचं आहे या ठिकाणी. तर बघा आता भाग देऊया. 3 1 3, 3 त्रिक 9, उरले ते 2, 3 7 21 आणि उतरचे 2 शून्य. म्हणजे किती आलं की 3,700. म्हणजे त्या संख्येची तिन्ही संख्येची सरासरी किती आली, 3,700. जो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल या ठिकाणी. या ठिकाणी बघा समोरचा प्रश्न दिलेला आहे. गडचिरोली पोलीस भरती 2024मध्ये प्रश्न विचारला बघा. एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज 2,795 आहे व सरासरी 65 आहे, तर त्या वर्गात किती मुले असतील, हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता. याला बघा सॉल्व कसं करायचं आहे, की पहिले काय करू आपण, त्यांची सर्व गुणांची बेरीज किती दिली, 2,795 दिलेली आहे, ती लिहून घेऊ आपण. आणि छेदामध्ये काय करायचं आहे, की बघा त्यांची सरासरी 65 दिली म्हणून छेदामध्ये काय लिहायचं, 65 लिहायचं आहे. आता याला बघा 13 बघा, तो 13 पंच 65, 13 दोन्ही 26, 1 उरला, परत 13 13 उरले ते 6, 13 पंच 65. ओके. तर बघा इथं राहिले 5 आणि उरले 215. भाग जाते बघा 5नी, 5 1 5, 5 चौक 20 होते, बरोबर आहे. उरला किती इथे 1, मग 5 त्रिक 15. म्हणजे त्या वर्गात किती मुले आहेत, 43. ऑप्शन नंबर कुठे दिसतो आपल्याला, ऑप्शन नंबर बी या ठिकाणी दिसतोय. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा आपण एकूण 12 प्रश्न बघितले या व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समोरचे आपण जे मागचे पोलीस भरती 2023-24 हे प्रश्न विचारले होते आपण घेऊन येणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. हे पण मागच्या वर्षीचेच प्रश्न आहेत पूर्ण. ठीक आहे. तर बाकी जे राहील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत व्यवस्थित बघायचं आहे, नोट डाऊन करून घ्या. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.